चला गणपती बाप्पा मोरया. सुप्रभात आणि नमस्कार मित्रांनो, मी शुभम चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या नव्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्लॉग वारी. तर आता वेळ झाली आहे 5:51 तुम्ही पाहू शकता. आणि आता आम्ही परळवरनं निघालो आहे. ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं, आमचा निघायचा टायमिंग होता 2 किंवा 2:30, बट ते पॅकिंग करत करत लेट सगळं बांधेपर्यंत पण पहिल्या दिवशी थांबणार आहोत रत्नागिरीत. गणपतीपुळेचं दर्शन करणार आहोत. पेट्रोल बी कालच भरून ठेवलं होतं. म्हटलं सकाळी परत निघालो, उशीर नको म्हणून पेट्रोल आधीच भरून ठेवलं होतं. तर बघूया आता पुढे. आता आपण हवा भरूया इथे. तर आता माझा लगेज असल्यामुळे मी हवा जरा मागे आणि पुढे जास्तच भरेल. नमस्कार मित्रांनो, आपण लगेच त्या पेट्रोल पंपवर नव्हता हवावाला. तर आपण आता बघू रस्त्यात तिथे हवावाला आपल्याला भेटेल तर आपण हवा भरू. तर आपण आता शिंदेवाडीला पोहोचलो आहोत. तर आपण आता पोचलो आहोत चेंबूरला. आणि आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवाजी महाराज आशीर्वादवर आपण पुढे जावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आपण कळंबोळीला पोचलो आहोत. आणि आता वेळ झाला आहे साधारण 45 मिनिटं, बरोबर 5:45 आले. आणि आता आपण थोडा आता एक चहा ब्रेक घेऊ. आणि समोर हा जो ब्रिज आहे ज्याच्यावर 4 व्हीलर जात आहेत, तो पुणे एक्सप्रेस हायवे आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता वेळ झाली आहे 7:21. आणि आपण आता कळंबोलीवरून नाश्ता म्हणजे ब्लॅक कॉफी प्यालो आणि आपण आता परत निघालो आहे. मी तुम्हाला दाखवतो तर कळंबोलीपासून आपल्याला कसं जायचं इथे. तर तसं आपल्याला पुढचा राईट मारून आपल्याला लेफ्टला टूवर त्या दिशेला जायचं, त्या दिशेला.
दाखवतो आता आपल्याला कुठला येते. हा टर्न न मारता टर्न न मारता आहे का आपल्याला तिथे राहायचं आहे. ठीक आहे, पुढचा टर्न मारून आपल्याला लेफ्टला मारायचं आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण पनवेलला पोचलो आहोत. जे हवा भरायला आहे का बघा, आहे तो बघा आहे. हवा भरून घेऊया आपण. तर आपण आता हवा भरून निघालोय. हे सरळ जो आपला मुंबई पुणे ओल्ड मुंबई पुण्याला जातो आणि राईट मारलं की आपला मुंबई गोवा हायवे बघा, पणजी 546 इकडून. हा राईट जातो आपल्या मुंबई गोव्याच्या दिशेने आणि आपला सरळ जातो पुण्याच्या दिशेने. बघा पुढून मी दाखवतो तुम्हाला. हा लेफ्ट टर्न मारला. तर आपला खरा प्रवास मुंबई गोवा हायवेवरचा खरा प्रवास आता सुरू झालेला आहे. जसं लेफ्ट माराल तिकडून तर तुम्हाला बॉर्डर मेन 28 किलोमीटर, अलिबाग 57 किलोमीटर, महाड 125 आणि गोवा. हे बघ अलिबाग येतं. तुम्ही बघू शकता, अलिबागला राहायचं असेल तर इथून खालून जायचं. वगैरे असेल तर इथून खालून जाऊन हा ब्रिजच्या मध्ये असं राईट आहे, तो त्या साईडला अलिबाग जातो. ते बघा तिकडून असं राईट आहे, जे गाड्या जात आहेत तिकडून असं राईट आहे आणि आपला रस्ता असं कोकणारे दिसतं. नमस्कार मित्रांनो, वाजले आहेत 9:45. तुम्ही बघू शकता 9:45 झालेले आहेत. डिस्प्लेमध्ये तुम्हाला बघता येत आहे की माहीत नाही. आणि आता आम्ही नाश्ता करून निघालो आहे. मगाशी थांबलेलो इथे नाश्ता करायला. खूप वेळ झाला आहे, बराच वेळ झाला, म्हणजे नाही म्हटलं तरी 1 तास थांबलो असेल ना गं आपण. 1 तास 15 मिनिटं आम्ही थांबलो इथे. नाश्ता वगैरे केलं, बस वगैरे झालो. परत आपल्या पुढच्या प्रवासासाठी फिरू. तर हा मगासपासूनचा आत्ता आम्हाला पहिला खराब पॅच भेटला आहे. खराब पॅच असं नाही सांगणार, बट रस्त्याचं काम चालू आहे. आता आम्ही आहोत इंदापूरच्या मागे.
आणि थोडंफार मला तर ट्रॅफिक पण लागणार आहे. आपण जाऊ. आणि जिकडे तिकडे बघा ना, तुम्ही बघू शकता तिकडे तिकडे ब्रिजची कामं चालू आहेत ना, तो पॅच जरा खराब आहे. बाकी बघा हा पॅच बघा, ब्रिजचं काम चालू आहे बाजूला आणि खालून डायव्हर्जन दिलं आहे आणि त्याला हा पॅच आहे. नाही, मला एवढा म्हणा येत आहे की तुम्ही पॅच बनवताय ना ठीक आहे, पण ते जरा नीट असू द्या ना. मध्येच खड्डा आहे, तो मध्येच दगड आहे, तो काय आहे, काय बोलायचं ते असं असतं ते. वाजले आहेत आता 11 वाजून 22 मिनिटं. पण मानगाव आलेलं नाही आणि तुम्ही बघा ट्रॅफिक किती लागलंय ते. बाईकला आता सायडल बॅग असल्यामुळे मी काय साईडनी पण नाही काढू शकत आहे. आता इथून पुढे नाही टाकू शकत मी. तुम्ही बघू शकता 11:42 झालेत, बरोबर 20 मिनिटं झालेत तरी अजून आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलेलो आहोत. A few moments later. गरमी गरमी इतकी आहे की मी मोबाईल पण लावलेला, तो आठवला मोबाईल हीट व्हायला लागला माझा. आणि खूप गरमी आहे.
बोल ना. ए ए ए ए ए ए इथनं आम्हाला अर्धा तास लागला, अर्धा पाऊण तास ट्रॅफिक म्हणून नाही यायला. बघा तुम्ही बघू शकता इंदापूरला आहोत आपण. हे बघा ट्रॅफिक किती येत राहिले मला दाखवते नाही का. हे बघा एकदा ते ह्या रस्त्याने गाडी सोडत आहेत, एकदा त्या रस्त्याने गाडी. अशा प्रकारे ट्रॅफिकने एकदम स्वागत झालं आपलं मानगावर. मानगाव मानगाव श्रीवर्धनला जायचं असेल ना तर राईट सरळ ह्याला आपलं मुंबई गोवा. बघ ट्रॅफिक कुठपर्यंत आहे. मानगाव बोलते मानगाव बोलते मानगाव. आणि हा आपला मानगावातला कोकण रेल्वेचा ब्रिज. तर आता थांबलेलो आम्ही इथे हॉटेल न्यू स्वागतला. 40 मिनिट आम्ही जरा थांबलो. गाडी पण आहे बघा इथे शेड घातले, शेडमध्ये गाडी उभी केली आणि इतकं गरम होत आहे ना, इतकं गरम होत आहे ना, थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. तर आम्ही निघतो इथून आता अर्ध्या तासाने. आता पुढे अजून 1 तासाने थांबू, जेवू आणि मग पुढचा प्रवास परत सुरू करू.
सगळं बोलते गाडी. गेली उडाली, मला नाही लागली, उडाली उडाली. थम्सअप दिला कधी कधी दिला, मला लक्ष नव्हतं. नाही ना, असं नाही, हे रायडिंग कम्युनिटी असं लाईक देतात ना, हे देतात, थोडा हिंमत वाढवतात. हिंमत वाढवतात तिथं. मित्रांनो, परशुराम घाट आहेत, तर ते झालेला आहेत 4 वाजून 1 मिनिट. आपण परशुराम घाटात आहोत. नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत 5:20 आणि आपण आता चिपळूणमध्ये पोहोचलो आणि तिथून आपला स्टे असणार आहे आरेवारे बीचवर, जो की इथून मला मॅपवरती 88 किलोमीटर असं दाखवत आहे आणि त्याला 2 तास 26 मिनिटं दाखवत आहे. असं बघू या ठिकाणी पोचतो आपण. मला तर वाटत नाही आपण 8च्या आधी काय पोचतो आहे, बघू.
मित्रांनो आता वेळ झाली आहे 6 वाजून 22 मिनिटांनी आणि आपण सावर्ड्यात पोचलो आहोत